हॅलो मंडळी, ओम शांती. तुम्हा सगळ्यांचे सात्विक पक्वान्नामध्ये खूप खूप स्वागत आहे. चला, उपवासाच्या मेनूमध्ये आपण नेहमीच साबुदाण्याची खिचडी, वडे खात असतो, पण आज काही वेगळा पदार्थ घेऊन मी आलेली आहे, ते म्हणजे साबुदाण्याचे मऊसूत लाडू. कसे बनवले या व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हे लाडू एवढे मऊसूद होतात की आपल्याकडील वयोवृद्ध व्यक्ती ज्यांच्या मुखात दात नाही त्या देखील खाऊ शकतात. हे लाडू होतात इतके मस्त आणि चटकन होतात फस्त. चला मग कसे बनवले ते पाहूया. आता या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 बाउल साबुदाणा. 1 बाउल म्हणजे यामध्ये 250 ग्राम बसतो आणि या एवढ्या साबुदाण्यामध्ये 10 ते 12 लाडू सहज बनतात. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा या ठिकाणी मी घेतलेला आहे. जाडबुडाच्या कढईमध्ये मीडियम लो फ्लेम ठेवत हा साबुदाणा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि भाजत असताना सतत हलवायचं, म्हणजे एखाद्या दाण्याला सुद्धा आपल्याला काळा डाग पडू नये याची काळजी घ्यायची. आणि जसा जसा साबुदाणा भाजतो तसे तसे त्याच्या लाह्या होऊ लागतात. हा साबुदाणा चांगला भाजलेला आहे, चांगला फुललेला आहे, पाहू शकता या ठिकाणी. आणि एवढा साबुदाणा भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता किती मोठा मोठा साबुदाण्याचा दाणा झालेला आहे, म्हणजे मस्त भाजलेला आहे. आता हा थंड होण्यास काढून ठेवूयात. या ठिकाणी मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे. या चाळणीमध्ये थंड होण्यास ठेवते, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला हवा लागते आणि तो चटकन थंड होतो. जेव्हा मी असं काही भाजते म्हणजे शेंगदाणे, तीळ, त्यावेळेस अशा पद्धतीच्या चाळणीतच ठेवत असते, कारण ते थंडही पटकन होतं आणि त्याला घाम देखील येत नाही. ही चाळणी एका स्टँडवर ठेवून दिलेली आहे. आता साबुदाणा चांगला थंड झालेला आहे. साबुदाणा जास्त असल्यामुळं मी थोडा थोडा घालत 2 वेळा मिक्सर म्हणून काढून घेते. आणि या ठिकाणी साबुदाणा पावडर म्हणून झालेली आहे. झाकणामध्ये जशी खूप फाईन झालेली आहे तेवढी फाईन पॉटमध्ये झालेली नाहीये. आणि आता अजून 1 वेळा मी काढून घेतलं. ही साबुदाण्याची पिठी अगदी लाडवाला जशी हवी आहे तशीच झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. उपवासाच्या मेनूचे मी अनेक व्हिडिओ सात्विक पक्वान्न चॅनलला अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये उपवासाचे आप्पे आहेत, उपवासाचा डोसा आहे, उपवासाचे थालीपीठही आहे आणि उपवासाचा मेदू वडा आणि उपवासाचे पॅटीस ह्या गोष्टी देखील किंवा हे मेनू देखील तुम्हाला पाहायला मिळतील. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, ती ओपन करून तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता. आणि या ठिकाणी ही साबुदाणाची पिठी बनलेली आहे. आपल्याला जशी लाडूसाठी हवी तशी परफेक्ट झालेली आहे. आता काय करायचं, ही पिठी ठेवू थोडीशी बाजूला. आणि आपण जेवढा साबुदाणा घेतला त्याच्यापेक्षा निम्मी साखर घेतलेली आहे. या ठिकाणी मी निम्म्यापेक्षाही 1 टेबलस्पून कमीच घेतलेली आहे. एवढं गोड नकोय मला, म्हणून आपल्याला जसं गोड हवंय तशी आपण निम्मी घेऊ शकतो. आणि यामध्ये 10 ते 12 काजू घातलेले आहेत आणि याची पण आपल्याला पिठी बनवून घ्यायची आहे. आणि तूप घेतलेला आहे अर्धा बाउल. ज्या बाउलने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच बाउलने तूप देखील घ्यायचं आणि तूप जसं लागेल तसं घालायचं. यामध्येच टाकलेलं आहे मी डेसिकेटेड कोकोनट. आणि पाहू शकता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि या कमी फ्लेमवर आपल्याला
डेसिकेटेड कोकोनट घालून केलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते चांगलं भाजून घ्यायचं. आता पीठ भाजलेलंच आहे, साबुदाणा भाजलेला होता, पण डेसिकेटेड कोकोनट आहे ते थोडस भाजल्यामुळं काय होईल, त्याचा स्मेल छान येतो आणि लाडू मध्ये सुद्धा ते छान लागतं. फक्त 2च मिनिटं भाजून घ्यायचं आपल्याला. आणि या ठिकाणी माझ्या किचन मध्ये खूप मस्त कोकोनट भाजल्याचा स्मेल येतोय. यामध्ये घालून घेतलेला आहे मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर घालणे, काजू पावडर घालणे हे सगळं ऑप्शनल आहे. अवेलेबल असल्यास आपण घालू शकता, नसल्यास फक्त साबुदाणा, तूप आणि साखर या 3च इन्ग्रेडियंट्स या लाडूसाठी लागतात. काही न घालता देखील हे लाडू तेवढेच चविष्ट होतात. आणि आता यामध्ये घालूयात 2 चमचे तूप. अजूनही मी गॅस बंद केलेला नाहीये. 2 मिनिटं झाले की मी गॅस बंद करेल. त्याआधी यामध्ये घालून घ्यायचं आपण वाटून ठेवलेली साखर आणि काजू यांची जी काही पावडर आहे ती यामध्ये लगेच घालून घेऊयात. आणि आता गॅस बंद करून मी कढई खाली घेते आणि हे सगळं आपण एकजीव करायचं. आणि असेच नवनवीन सात्विक पौष्टिक व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आता यामध्ये तूप आपल्याला घालून घ्यायचं. माझं या ठिकाणी तूप संपलेलं आहे, थोडं थोडं करत घातलेलं आहे. जेवढं तूप घेतलं होतं ते संपलं. आणि माझ्याकडे काजू आणि बदामाचे थोडेसे चॉप्स केलेले होते, ते देखील मी टाकून घेतलेलं आहे. हेही ऑप्शनल आहे. आता पाहूयात आपल्याला तूप लागतं का. आपल्याला अजून तूप लागत असल्यास आपण यामध्ये 1-2 चमचा जेवढं लागतं तेवढं घालून घ्यायचं. आता लाडू वळत असल्यास घालण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चांगले लाडू वळत आहेत, म्हणून मी यामध्ये तूप घालत नाही. आवश्यकता असल्यास आपण घालू शकता. आणि पाहू शकता इतके मस्त झालेले आहेत हे लाडू. चवीला मस्तच असतात, पण देखणे सुद्धा खूप मस्त आहेत. आणि इकडे पाहू शकता किती मस्त झालेले आहेत हे लाडू. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असल्यास लाईक करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अगदी ओठांनी खावेत असेच मऊसूद झालेले आहेत हे लाडू. तुम्हीही बनवा, खा, खाऊ घाला आणि असेच सात्विक पक्वान्नाचे व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनू सोबत. अच्छा, ओम शांती.